जिंकलेले आता जे आमदार जिंकलेले आहेत त्यांच्या विरुद्ध एक जे पडलेले उमेदवार आहेत त्यांनी याचिका दाखल केलेल्या आहेत। तर त्या याचिकेमध्ये महाविकास आघाडीच्या लोकांनी त्यांचे 12 पराभूत जे उमेदवार आहेत त्यांनी याचिका दाखल केल्या महाविकास आघाडीच्या। त्याच्यामध्ये त्यांनी काही सांगितलेले आहे की अर्ज भरताना त्यांनी आपलं उत्पन्न लपवलंय, त्यानंतर आपल्यावर असलेले गुन्हे त्यांनी दाखल केलेले नाही आहेत। त्यानंतर दुसरी एक गोष्ट की सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला किती मुलं आहेत ते दाखवलं नाही, आपली मालमत्ता किती आहे ते सांगितलेलं नाही आहे। फॉर्म 17 जो भरतो त्यावेळेस CCTVचे फुटेज देण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतदार याद्यामध्ये घोळ आणि इतर काही महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शी झालेली नाही आहे आणि राज्यात 12हून अधिक महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते पराभूत झाले आहेत। म्हणून आता एक खंडपीठामध्ये त्यांनी आपले याचिका दाखल केल्या आहे। तर ह्या याचिका दाखल करणारे जे लोक आहेत महाविकास आघाडीचे, त्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण कराड, त्यानंतर कराड सातारा पृथ्वीराज चव्हाण जे माजी मुख्यमंत्री होते, त्यानंतर हडपसरचे जे पुणे शहरचे अध्यक्ष होते मव्याचे ते प्रशांत जगताप, त्यानंतर सोलापूर शहर उत्तरचे महेश कोठे, त्यानंतर भोसरी पुण्याचे आमदार च्या विरोधात अजित गव्हाणे यांनी एक दाखल केली। त्यानंतर ओवळा माजिवाडा ठाण्याचे जे आमदार आहेत त्यांच्या विरुद्ध नरेश मनेरा यांनी ही याचिका दाखल केलेली आहे। आणि विक्रमगड पालघरचे जे आहेत सुनील भुसारा यांनी त्या आमदाराविरुद्ध याचिका दाखल केली आहेत। ऐरोलीचे ठाण्याचे जे आहेत जे आता मंत्री झाले आमदार मंत्री त्यांच्या विरुद्ध मनोहर मडवी यांनी याचिका दाखल केली आहे। त्यानंतर पिंपरी चिंचवडचे राहुल कलाटे यांनी एक त्यांच्या विरोधी निवडून आलेल्या उमेदवाराची एक याचिका दाखल केली आहे। नाशिकच्या वसंत गीते यांनीही आपल्या विरुद्ध निवडून आलेल्या आमदाराविरुद्ध याचिका दाखल केली आहेत। त्यानंतर मुंबईचे विरल्या पार्ल्याचे जे आमदार होते संदीप नाईक, तर त्यांनी त्यांच्या विरुद्ध निवडून आलेल्या आमदाराविरुद्ध याचिका दाखल करण्यात आलेली आहे। आणि भवानीपेठ पुण्याचे जे आमदार आहेत त्यांच्या विरुद्ध रमेश बागवे यांनी याचिका दाखल केली आहेत। या सर्व याचिका असीम सरोदे आणि ॲडव्होकेट श्रेया आवले यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेले आहेत। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आचारसंहितेदरम्यान महायुतीच्या उमेदवारांनी धर्माच्या नावाखाली मतं मागितली किंवा चिथावणीखोर भाषणं दिली, तसंच मतदानापूर्वी पैशाचं वाटप केलं। तर हे वाटप होत असताना निवडणूक आयोगाकडे तक्रार केली तरीही त्यांनी काही दखल घेतली नाही आहेत। असे काही या प्रकारचे विविध आरोप यामुळं केलेले आहेत। आणि हे जे पराभूत उमेदवार आहेत यांनी हे सत्य आरोप केलेले आहेत असं सर्वसामान्य लोकांचं म्हणणं आहे। त्यामुळं आता ह्या ज्या गोष्टी आहेत कोर्टात दाखल झालेल्या त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी एक महत्त्वाची मागणी केली की या याचिका जी दाखल केली आहेत त्यामुळं या याचिकादारांच्या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या जे महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांची उमेदवारांची निवडणूक रद्द करावी आणि महाविकास आघाडीचे जे परत पुन्हा निवडणूक घेण्यात यावी असं, म्हणजे ही निवडणूक रद्द करावी, रद्द केल्यानंतर आपोआपच दुसरी निवडणूक घेण्यात येते। तर अशी एक परिस्थिती संपूर्णपणे केलेली आहे। तर आता यामध्ये परत एकदा सांगतो हे अर्ज कोणी केलेले आहेत यामध्ये, कारण मंगळवार हा शेवटचा दिवस होता ह्या निवडणुकीसंदर्भात अर्ज दाखल करण्याचा। तर पहिल्यांदा केली पृथ्वीराज चव्हाण कराडचे, ते
या निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला आहे. त्यानंतर हडपसर पुणे यांचे प्रशांत जगताप यांचा एक पराभव झालेला आहे, त्यांनी एक केले. त्यानंतर सोलापूर शहर उत्तरचे महेश कोठे हे यांचाही पराभव झालेला आहे. त्यानंतर भोसरी पुणे येथील अजित गव्हाणे यांचाही पराभव झालेला आहे. त्यानंतर नरेश मनेरा हे ओळा माजीवाडा ठाण्याचे यांचाही पराभव झालेला आहे. त्यानंतर विक्रमगड पालघर हे सुनील भुसारा जे आहेत त्यांचाही पराभव झालेला आहे. त्यानंतर ऐरोली ठाण्याचे जे मनोहर मडवी आहेत यांचाही पराभव झालेला आहे. त्यानंतर राहुल कलाटे जे आहेत पिंपरी चिंचवड पुण्याचे तर त्यांचाही पराभव झालेला आहे. त्यानंतर वसंत गीते जे नाशिकचे आहेत तर त्यांचाही पराभव झालेला आहे किंवा ते पराभूत झालेले आहेत. त्यानंतर संदीप नाईक हे विरले पार्लेचे आहेत आणि मुंबईच्या तर यांचाही पराभव झालेला आहे. आणि पुण्याचे भवानीपेठमधील जे रमेश बागवे यांचाही पराभव झाला आहे. आणि त्यानंतर एक सर्व या लोकांचा पराभव झाला तर यांचा पराभव होणार नव्हता, परंतु जे आमदार निवडून आले त्यांनी अनेक भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला, लोकांना पैसे वाटले, त्याच्यानंतर एक धर्माच्या नावाखाली मतं मागितली, त्यानंतर मतदान केंद्रावर ठीक व्यवस्थितप्रमाणे मतदार याद्यामधील घोळ झाला, काही लोकांना मतदार कशा पद्धतीचे मतदान करू दिले नाही वगैरे वगैरे बऱ्याचशा ज्या भ्रष्ट मार्गामध्ये ज्या निवडणुकीच्या बाबी येतात त्या सगळ्यांचा या निवडून आलेल्या उमेदवारांनी अवलंब केला, असं ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे. आणि तसं पाहिलं तर यामध्ये हे उमेदवार खरोखरच निवडून यायला पाहिजे होते. आता हे आमचं व्यक्तिगत मत आहे, कारण व्यक्तिगत मत यामध्ये कारण हे सर्व जे मतदार होते किंवा हे जे उमेदवार होते तर लोकांचंही म्हणणं होतं की आम्ही त्यांना मतं दिलेले आहेत, परंतु ते पडले कसे काय बाबा. तर मग काही लोकांनी तर यावरही एक मत म्हणजे उमेदवारांनी यावर देखील की हे जे तुमचं मतदान केंद्रासाठी जे मतदान यंत्र वापरण्यात आलेले आहेत MV तर हे यंत्र नीट प्रकारे काय त्या हे इलेक्ट्रॉनिक जे यंत्र असतात मतदान केंद्रावर जे वापरण्यात आलेली आहेत तर त्या यंत्रामध्ये घोळ झालेला आहे असंही काही जणांनी सांगितलेलं आहे. तर हे उमेदवार निवडून यायला पाहिजे होते, पण या कारणामुळं जे आमदार झाले त्यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक लढवल्यामुळं यांचा पराभव झाला किंवा मतदान यंत्रामुळे देखील त्यात काही गडबड झाली, त्यामुळे यांचा पराभव झाला, असं या सर्व जणांचं पराभूत लोकांचं म्हणणं त्यांनी कोर्टात सादर केलं आहे. आता कोर्टात हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, याविषयी काही बोलता येणार नाही आहे, पण हे लोक निवडून यायला पाहिजे होते असं काही लोकांचं म्हणणं असल्यामुळं त्यांनी हे प्रकार आणि भ्रष्ट मार्गाने ह्या उमेदवारांनी निवडणूक जिंकल्यामुळं त्यांनी हा अर्ज दाखल केलेला आहे. तर आता या निवडणुकीचा निकाल योग्य लागेल आणि निवडणूक ही रद्द होईल अशी आशा करायला आपण काही हरकत नाही आहे. परंतु कोर्ट त्यांच्या पद्धतीने कशा पद्धतीने ही सुनावणी होऊन निर्णय होईल तो कोर्टाचा आदर करून आपण यामध्ये कोर्ट जे निर्णय देईल तो मान्य करण्यास सर्वजण तत्पर राहतील, कारण कोर्टाचं कदाचित योग्य निर्णय लागेल, कदाचित अयोग्य निर्णय लागू शकतो. तर ही याचिका सर्वात महत्त्वाची आहे आणि या याचिकेद्वारे एक सर्वसामान्य किंवा पराभूत ज्या उमेदवार होते त्यांचं मत आता कोर्ट पुढे जाऊन कोर्ट योग्य निर्णय देईल अशी अपेक्षा करण्यास काही हरकत नाही आहे. धन्यवाद. आमचं ATM न्यूज चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक बघत असतात आणि आपणही या चॅनलला जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंटही करा. धन्यवाद आणि या कॉमेंटला जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.